जंतर मंतरवरच्या आंदोलनाने संविधान आणि संविधानाने दिलेले अधिकार याविषयी आपल्या प्रत्येकाला पुन्हा एकदा विचार करायला भाग पडले। म्हणजे या आंदोलनापासून आंदोलन करणं हा संविधानाने दिलेला आपल्याला अधिकार आहे, हे जे वाक्य आहे ना, ते सातत्याने आपल्या कानावर पडतंय। अगदी बरोबर आहे, संविधानाने आंदोलन करण्याचा आपल्याला अधिकार दिलाय, त्यामुळे तो आपण वापरूच शकतो आणि गरज पडेल तेव्हा आपण तो वापरलाच पाहिजे। पण अधिकार आल्यावर जबाबदारी पण येते, विचारपूर्वक अधिकार वापरण्याची जबाबदारी। म्हणजे तुम्हाला अधिकार दिलाय, मग तुम्ही कसंही वागा, असं कसं चालेल? तो अधिकार कसा वापरायचा याविषयी सुद्धा संविधानात काही तरतुदी आहेत, त्याचा विचार कोण करणार? आता आंदोलनानंतर सातत्याने माध्यमांमधून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून RSS, BJP यांच्याविषयी भ्रम आणि अफवा पसरवल्या जात आहेत। ते विरोधकांचं आवडीचं काम आहे। म्हणजे कसं, संपूर्ण भाषणामधून एक अर्धवट वाक्य उचलायचं आणि जनतेची दिशाभूल करत सुटायचं, हे त्यांना खूप चांगलं जमतं। आणि तसंच चित्र आत्ता दिसतंय। संविधान आंदोलन यावरून सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत आणि सहसरकार्यवाह अतुलजी लिमये यांच्या विधानांवरून आता दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय। 6 ऑगस्ट रोजी सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी जेनझीशी संवाद साधला, तर त्याआधी सहसरकार्यवाह अतुलजी लिमये यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या अभाविपच्या नूतन वास्तू उद्घाटन प्रसंगी या आंदोलनाची क्रोनॉलॉजी मांडली होती। दोघांची मांडणी वेगळी होती, कारण मंच आणि समोर उपस्थित असलेला प्रेक्षक वर्ग वेगळा होता, पण विचार एक होता। परस्पर विरोधी विचार कुठेही नव्हता। आंदोलन हा संविधानाने दिलेला अधिकार आहेच, पण संविधानात तरतूद करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं त्याविषयी काय मत होतं, हे अतुलजी लिमये यांनी खूप छान आणि सोप्या शब्दात सांगितलंय। एकदा ऐका। आपण आपल्या महापुरुषांचा संदेश नीटपणे हे करत नाही आणि त्याच्यामुळे अशी गडबड होती। संविधान जेव्हा लागू झालं, संविधान सभेचं शेवटचं त्यांचं भाषण दिनांक 25 नोव्हेंबर 1949 साली, ते भाषण त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं त्यांचं शेवटचं भाषण, ते भाषण प्रसिद्ध आहे 3 वॉर्निंग स्पीच असं म्हणून। 3 त्यांनी त्याच्यामध्ये इशारे दिले आपल्याला। त्यातला पहिला इशारा काय, तो पहिला इशारा असं सांगतो की या सगळ्या ह्याच्यामध्ये बघत असताना आपल्याला कुठल्या पद्धतीने या सगळ्या आंदोलनांकडे आपण आता बघायला पाहिजे। ते म्हणतात की एक कालावधी होता ज्यावेळी आपण परतंत्र होतो, जेव्हा इंग्रजांचा सत्ता होती आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या न्यायिक व्यवस्था नव्हत्या उपलब्ध आपल्याकडे, आणि संसदीय मार्गसुद्धा उपलब्ध नव्हते आपलं म्हणणं ठेवण्यासाठी, आणि त्याच्यामुळे आपण वेगवेगळे आंदोलनं, वेगवेगळे सत्याग्रह, वेगवेगळे क्रांतिकार्य हे सुद्धा जस्टिफाईड होते त्यावेळी। पण आता मार्ग बदललेला आहे। आता आपण संविधान स्वीकारतोय, आणि जेव्हा आपण संविधान स्वीकारतो त्यावेळी हे क्रांतिकार्य, हे हिंसक आंदोलनं हे आता आपण त्यागले पाहिजेत। हे जर आपण याच्या पुढेही स्वीकारलं तर काय होईल, तर डेमोक्रेसी ही टिकू नाही शकणार। आणि म्हणून त्याला बाबासाहेबांनीच या सगळ्या प्रक्रियेला एक शब्दप्रयोग त्यांनी हे केला होता। त्यांनी या सगळ्या दाव्यांच्या प्रक्रियेला म्हटलं होतं ग्रामर ऑफ अनार्की, अराजकतेचं व्याकरण। आंदोलन करणं हा आपला अधिकार आहेच आणि आपल्या संविधानाने तो आपल्याला दिलेला आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं त्याविषयी जे मत आहे ना, ते सुद्धा फार महत्वाचं आहे। दुसरीकडे जेनझीशी संवाद साधत असताना मोहनजी खूप वेगवेगळ्या विषयांवर बोलले, पण आंदोलनाच्या अधिकाराबद्दल बोलताना त्यांनी खूप महत्वाचं सांगितलं। आंदोलन हे व्यक्तिविरोधात नको, तर व्यवस्था सुधारण्यासाठी हवं, आणि ते कसं असलं पाहिजे याचे नियम संविधानात सांगितलेत। तो जेनजी ने आंदोलन नहीं करना चाहिए वगैरह, ऐसा मैं करूँगा नहीं, लेकिन कैसे करना, क्या करना डेमोक्रेसी में, इसके तरीके भी बताए हैं।
अब कॉन्स्टिट्यूशन हमको जिन्होंने दिया, डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का, अगर 2 स्पीचेस हमने पढ़ लिए तो ये कैसे करना क्या करना उसका उसमें इंडिकेशन है, वो देखना चाहिए। और हम लोगों को भी ऐसा देखना चाहिए कि अगर जैन जी चिल्ला रही है तो विरोध के लिए नहीं चिल्ला रही, कुछ तकलीफ है इसलिए चिल्ला रही। बिल्कुल। उसको ठीक करना चाहिए। एजिटेशन जो होना है वो आपके खिलाफ या मेरे खिलाफ न होकर वो सिस्टम करेक्शन के लिए होना चाहिए, करेक्ट। तब सब ठीक रहेगा। दिशाभूल करणं, जनतेला संभ्रमात पाडणं हे विरोधकांचं आवडीचं काम आहे आणि अतिशय चोखपणे ते हे काम करत असतात। थोडक्यात काय तर आपल्याला शहाणं होण्याची गरज आहे। संविधानाने दिलेल्या अधिकाराविषयी बोलताना त्याविषयी नेमक्या काय तरतुदी आहेत किंवा त्याचे काय नियम आहेत हे सुद्धा समजून घ्यायला हवेत ना। एखादा अधिकार आपल्याला दिलेला आहे म्हणून तो कसाही वापरायचा, आपल्याला हवा तेव्हा आपल्या पद्धतीने वळवायचा, असं नाही चालत ना। देशातील लोकशाही व्यवस्था टिकून राहण्यासाठी, सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी संविधानाने दिलेल्या अधिकारांचा जबाबदारीने वापर करणं ही देशातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हे विसरून नाही चालणार। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिशाभूल करणाऱ्या अशा लोकांपासून आपण सावध राहायला हवं, तथ्य तपासून पाहायला हवं आणि त्यावर सारासार विचार करायला हवा। आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा आणि हा भाग जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। अशाच महत्त्वाच्या आणि वेगवेगळ्या विषयांवर आपण रोज बोलणार आहोत, त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा। धन्यवाद।